नमस्कार. आपली काकीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण रोजच्या डब्यासाठी लागणारी ही गवारीची एकदम सिंपल पद्धतीने भाजी करणार आहोत. त्यासाठी आपण गवारी पाव किलो घेऊन स्वच्छ धुवून नीट करायचं आहे आता. त्याचा शेंडा आणि देठ काढून हे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे. हे असं बारीक करून घ्यायचं. हे शेंडा आणि देठ ठेवायचं. ते शिरा असतील तर शिरा पण काढून घ्यायचं त्यामधलं. हे असे शीर येते आणि हे असे तुकडे करून घेऊया आपण. गॅस पेटवून घेऊया आपण. पेटवायचं आहे. कढई ठेवायचं आहे. कढईमध्ये तेल घालून घेऊया. भाजीला लागणारं तेल गरम होईपर्यंत तेल गरम झालं की जिरं मोहरी घालून घेऊया. त्याच्यामध्ये जिरं मोहरी 1-2 मिनिट तडतडू द्यायची आहे. आणि आलं लसूण पेस्ट केलेलं आहे ते घालायचं आहे. कढीपत्ता, आलं लसूण थोडंसं भाजत आलं की आपण लगेच गवारी घालायचं आहे नीट केलेलं. आणि छान हे भाजून घ्यायचं आहे. एक एक जण काय करतात, गवारी भाजून परत काढायचं, परत फोडणी द्यायचं असं करतात. आपण एकातच सगळं करायचं आहे. लसूण भाजून लगेच गवारी टाकून त्यातच भाजी बनवायची आहे. गवारी थोडीशी कडवट असते, त्यामुळे त्यात थोडंसं गूळ घातलं की चव छान येते गवारीच्या भाजीला. असं छान भाजत राहायचं आहे. त्याला थोडंसं डाग पडले की गवारी आपली छान भाजली म्हणून समजायचं. त्यात हे शेंगदाणे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. ही आपली साधी सिंपल रेसिपी आहे, त्यामुळं लई काय असं हे करायचं नाही. नुसतं शेंगदाण्याचं कूट घालून भाजून घ्यायचं आहे चांगलं. शेंगदाणे भाजलेलंच असल्यामुळं थोडंसं भाजलं की चालते. गवारी शिजवताना फारसं पाणी न घालता वाफेवर भाजी शिजवली की भाजी खूप छान लागते. शेंगदाणे आणि गवारी असं भाजून झालं की त्यामध्ये हे धनपूड घालायचं आहे, गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि हळद, थोडीशी साखर घालून घ्यायची. मी चमच्यानं घालत नाही आहे, ते माझा हात बसलेला आहे, त्यामुळं हातानं घातल्याशिवाय मला ते चव कळत नाही आहे, म्हणून मी सगळं मसाले हातानंच घालते. मी अजून तिखट घातलेलं नाही आहे याच्यामध्ये. हे छान भाजून घ्यायचं आहे. मसाले घालून झाले की आपण तिखट घालूया. तिखट चवीनुसार घालायचं आहे, कमी जास्त असं. आणि हे 1-2 मिनटं काढून लगेचच त्यात पाणी घालायचं आहे. तिखट करपण्याची शक्यता असते, म्हणून पटकन पाणी घालून घ्यायचं. मी 1च वाटी पाणी घालणार आहे. माझी भाजी कोरडी करणार आहे, त्यामुळं मी 1 वाटी पाणी घालणार आहे. आणि हे टोपण झाकून 1-2 मिनटं वाफ येऊ द्यायची आहे. 2 मिनटं झालेले आहेत. आता गॅस बंद करून भाजी कशी शिजली बघूया आपण. बघा भाजी किती छान शिजलेली आहे. आता सर्विंग प्लेटमध्ये आपण भाजी काढून घेऊ. ही डब्यासाठी एकदम साधी सिंपल भाजी तयार होते. खायला पण खूप छान लागते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आईच्या हातची चव गवारीच्या भाजीला अगदी घरगुती पद्धतीने आपल्या काकीकडून